बीड खंडणी प्रकरणामध्ये आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचा दिवशीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेसह खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील सर्व आरोपी एकत्र। सदर सीसीटीव्हीमधून आकासह सर्वच आरोपींचा खंडणीशी संबंध असल्याचं स्पष्ट होत आहे। सोबत असलेले पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांना देखील सहआरोपी करा, आमदार सुरेश धस यांची मागणी। विष्णू चाटे बीडऐवजी लातूर जेलमध्ये का? कारागृहात देखील सुभेदार मुंडेंची फिल्डिंग। सगळेच नात्यातले अंजली दमानी यांनी ट्विट करत स्पेशल ट्रीटमेंटचा बुरखा फाडला। आरोपींचा सीसीटीव्ही धक्कादायक आणि चीड आणणारा। खंडणी आणि हत्येमधील आरोपी एकच, कट रचणाऱ्याला मुख्य आरोपी करा, जरांगेंची प्रतिक्रिया। धनंजय देशमुख यांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली। खंडणी व्हिडिओमधील बालाजी तांदळेची चौकशी व्हावी। त्याच्या दिवशी भावाच्या गाडीमागे असणारी गाडी तांदळेच्या घरी होती, धनंजय देशमुख यांची माहिती। परळीच्या तहसील कार्यालयासमोर 22 ऑक्टोबर 2023ला महादेव मुंडेची हत्या झाली होती। या प्रकरणामधील एकूण 6 आरोपी आकाच्या मुलासोबत फिरतात, सुरेश धस यांचा आरोप। सध्याच्या परिस्थितीमध्ये भेटीसाठी न येण्याची संतोष देशमुखांच्या कुटुंबानं विनंती केली। माझ्या जाण्यापूर्वी तिथं न्याय पोहोचायला हवा, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना तातडीनं राजीनामा द्यायला लावावा। महाविकास आघाडी म्हणून मुंडेंच्या राजीनाम्याची आमची मागणी, नाना पटोले यांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंना कोणत्याही कोर्टानं गुन्हेगार ठरवलं नाही। मुंडेंवरचा कोणताही आरोप सिद्ध झाला नसल्यानं राजीनामा देण्याचं कारण नाही, दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। आम्ही कोणत्याही आरोपीचं समर्थन करत नाही, पण बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा सहभाग असेल तर असं वाटत नाही। एखाद्या नेत्याचा राजकीय बळी घेऊ नये, लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडला आज बीड कोर्टामध्ये हजर करणार। कराडची एसआयटीची कोठडी संपत असल्यानं आज कोर्टामध्ये हजर करणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका। पंढरपूरमध्ये आज संतोष देशमुख हत्या प्रकरणी जनाक्रोश मोर्चा। सकाळी 11 वाजता जनाक्रोश मोर्चाला सुरुवात होणार। देशमुख कुटुंब जनाक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार। सांगलीमध्ये आज सकल मराठा समाजाकडून 1 दिवसीय धरणं आंदोलन। संतोष देशमुख हत्या प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आंदोलन। सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार। विधानसभेला तटकरे यांनी आमच्या विरोधामध्ये काम केलं, भरत गोगावले यांचा आरोप। आम्ही पुरावे दिले तर तटकरे खासदारकी सोडतील का? मंत्री भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना आव्हान। आदिती तटकरे यांना निवडून आणलं ही आमची चूक होती असं वाटतंय, गोगावले यांचं वक्तव्य। आपल्या भावना नेतृत्वाकडे बोलल्या पाहिजे, जाहीर वक्तव्य नको, भरत गोगावले यांच्या टीकेवर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेच्याच 2 नेत्यांमध्ये वाद। अब्दुल सत्तार शिंदेंकडे संजय शिरसाट यांची तक्रार करणार। शिरसाट यांच्याकडून नाहक बदनामी सुरू असल्याचा सत्तार यांचा आरोप। पालकमंत्रीपद वाटपावरून शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत देखील धुसफूस सुरू। सर्व जिल्हे स्वतःचे जिल्हे न देता काही मंत्र्यांना दूरचे जिल्हे देण्यात आल्यानं मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही। गिरीश महाजन यांनाच नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यावर भाजप ठाम। पालकमंत्रीपदासाठी फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची देखील माहिती। मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांच्याशी बोलणार, सकारात्मक निर्णय होईल, काळजी करू नका। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना आश्वासन। शिंदेंचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतायत। मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर झडप मारण्याचा प्रयत्न। पालकमंत्रीपदाच्या वादावरून जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। जनतेनं पाशवी बहुमत दिलं म्हणून आता ते पाशवी बलात्कार करतायत। पालकमंत्रीपदाच्या वादावर बोलताना आव्हाड यांचं वादग्रस्त वक्तव्य। तर आव्हाड अभ्यासू, पण कुठे शब्द वापरावे यामध्ये गडबड होते। छगन भुजबळ यांच्याकडून आव्हाड यांची पाठराखण। शरद पवार आणि उद्धव ठाकरे लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील, प्रहारचे नेते बच्चू कडू यांचा मोठा दावा। बच्चू कडूंचा दावा हास्यास्पद, त्यांचं नावच कडू, ते कधी गोड बोलणार। बच्चू कडूंच्या दाव्यावर आशिष शेलार यांची बोचरी टीका। शरद पवार, अजित पवार उद्या पुण्यामध्ये एकाच व्यासपीठावर येणार। उद्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा। शरद पवार आणि अजित पवार उपस्थित राहणार। वाळूच्या गाड्या चालू द्या असं सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून वाळू तस्करांची पाठराखण। तर सगळ्या गोष्टी गांभीर्यानं घेऊ नका, TV9 मराठीच्या प्रश्नानंतर मात्र विखेंचं गुंजा। 1 रुपयामध्ये पीक विमा बंद होणार, या वावड्या उठवल्या गेल्या। देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेली योजना बंद होणार नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। सैफ अली खानवरील हल्ल्याचं पोलिसांकडून रात्री उशिरा सीन रिक्रिएशन।
आरोपीला पोलिसांनी घराशेजारील इमारतीजवळ आणलं. पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतला. सैफवर हल्ला प्रकरणामधील आरोपीनं हल्ल्यापूर्वी नोकरी सोडली होती. नोकरी सोडण्यापूर्वी आरोपी मोहम्मद शरीफुलनं चाकू देखील चोरला. चोरलेला चाकू आरोपी बॅगेत घेऊन वावरत होता, सूत्रांची माहिती. अभिनेता सैफ अली खानचं घर विद्युत रोषणाईनं उजळलं. सैफची सुरक्षा वाढवली. इमारतीत सीसीटीव्ही लावण्यात आले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफच्या सुरक्षेमध्ये वाढ. सैफच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. सद्गुरू शरण इमारतीमध्ये सीसीटीव्ही देखील बसवण्यात आले. रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाला धक्का. तालुका प्रमुखांनी पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर प्रदीप साळवी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये तपास अधिकारी बदलला. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला. पीआय अजय लिंगणूरकर हल्ला प्रकरणाचा पुढील तपास करणार. रॉबिनहुड प्रतिमा बनवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेला. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्यात आली आहे. जयंत पाटील यांची टीका. निवडक लोकांचं 50,000 ते 1 लाख लीड असायचं. आता कुणालाही 1 लाखाचं लीड मिळतंय. बेईमानीनं मतं चोरणाऱ्यांचं सरकार आलं. मतं चोरणारी टोळी कुठून आली आहे? बच्चू कडू यांचा सवाल. महापालिका स्वतंत्र लढवण्यासाठी आमचा प्रयत्न. महायुतीमध्ये लढून फायदा नाही तर नुकसान. अभिजित अडसूळ यांची प्रतिक्रिया. शिवेंद्रराजे भोसले यांना साताऱ्याचं पालकमंत्री पद द्या. मागणी मान्य केली नाही तर उपोषण करण्याचा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांचा इशारा. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांनी आशिष शेलार यांची भेट घेतली. शेलारांची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल जनावळे यांच्याकडून सदिच्छा भेट. पंढरपूरमधील नामसंकीर्तन सभागृहाच्या कामाला निधी कमी पडू देणार नाही. नामसंकीर्तन सभागृहाचं काम सरकार पूर्ण करणार. TV9 मराठीच्या बातमीची आशिष शेलार यांच्याकडून दखल. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये 20 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी. JSW कंपनी राज्यामध्ये 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार. तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 6 लाखापेक्षा जास्त कोटी रुपयांची गुंतवणूक. स्टील, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम बॅटरीमध्ये देखील मोठी गुंतवणूक. राज्यातील 329 वीज उपकेंद्राचं खासगीकरण. निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त. महावितरण कंपनीसह ऊर्जा सचिवांना आंदोलनाचा कर्मचाऱ्यांचा इशारा. मुंबईतील तापमानामध्ये घट. पुढील 2 ते 3 दिवस तापमानामध्ये घट होण्याची शक्यता. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईमध्ये गारवा कायम राहणार. हवामान खात्याचा अंदाज. बीकेसी परिसरामध्ये वर्दळ वाढल्यानं वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून वाहतुकीमध्ये बदल. मुंबई आणि ठाण्यामध्ये विनापरवाना औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांवर छापे. अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. तर याच घरपोच सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून 16,700 रुपयांची औषधे देखील जप्त. भुवनेश्वर एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी करणाऱ्याला रेल्वे पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 3.5 किलो गांजा जप्त. कल्याण रेल्वे पोलिसांकडून आरोपीविरोधात गुन्हा दाखल. तपासही सुरू. कल्याणपूर्वीमधील रेल्वेच्या जागेवरील शाळेला रेल्वेची नोटीस. 28 तारखेला होणार तोडक कारवाई. 400 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य अंधारात. अंबरनाथच्या चर्चमध्ये वादन साहित्याची चोरी. पोलिसांकडून दोघांना अटक करत मुद्देमाल देखील हस्तगत. उल्हासनगरमध्ये दुचाकीला कट मारल्याच्या वादामधून तरुणाला मारहाण करणाऱ्यांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू. उल्हासनगरच्या आशेळे गावामध्ये बांगलादेशी महिलेला अटक. तर महिलेला आश्रय देणाऱ्याला देखील पोलिसांकडून अटक. उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई. प्रवासी महिला चोरट्यांच्या टोळीला अमरावती पोलिसांकडून अटक. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई. पुण्याच्या ओतूरमध्ये खोटा 7/12 बनवून फसवणूक करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक. यामध्ये मंडलाधिकारी आणि तलाठ्याचा देखील समावेश. महसूल विभागामध्ये मोठी खळबळ. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उसाला 3,100 रुपये भाव देणार. तर 2800 रुपये आता देणार. उर्वरित 300 रुपयाचा हप्ता गाळप हंगाम संपल्यानंतर खात्यामध्ये जमा करणार असल्याची कारखान्याची माहिती. पुण्यातील रांजणे पाबे घाट रस्त्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सुरुवात. निधीअभावी गेल्या 4 वर्षांपासून काम रखडलं होतं. पुण्यामधील भारती विद्यापीठ आणि आंबेगावमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद. तळजाई टाकीमधील मुख्य व जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. पुण्यामध्ये गुइनेल बॅरे सिंड्रोमचे 24 संशयित रुग्णांची नोंद. आरोग्य विभागाकडून शीघ्र कृती पथकाची स्थापना.
मुंबई पुण्यासह राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये टोमॅटोचे भाव घसरले. किरकोळ बाजारामध्ये किलोला 15 ते 20 रुपयाचा भाव मिळाल्यानं शेतकरी हवालदिल. टोमॅटोंची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं मात्र भाव घसरले. जळगावच्या शिरसोलीमध्ये ढगाळ वातावरणामुळे झेंडूच्या फुलांवर रोगाचा प्रादुर्भाव. झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. परभणी जिल्ह्यामध्ये विविध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 31 जानेवारीपर्यंत कलम 37 लागू. जिल्हाधिकारी रघुनाथा गावडे यांचा आदेश. परभणीमध्ये मोर्चा आणि आंदोलन करता येणार नाही. नांदेडच्या कंधार तालुक्यामध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. 18 वाहन चालकांवर कारवाई करत हजारोंचा दंड वसूल. अमरावती जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 111 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक. 131 ग्रामपंचायत सदस्य तर 5 सरपंचांची निवड होणार. पोटनिवडणुकीच्या 10 फेब्रुवारीपर्यंत कार्यक्रम जाहीर होणार. पुण्यातील भोरमधील गडप्रेमींकडून 14 तासांमध्ये 7 किल्ले सर. राजमाची किल्ला, श्रीवर्धन, विसापूर, लोहगड, तिकोना, तुंग, कोरीगड या किल्ल्यांची सर. क्रिकेटपटू कृणाल पांड्यानं शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. कृणालचा साईबाबा संस्थांच्या वतीनं सत्कार. बुलढाण्यामध्ये स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त महापंक्तीचं आयोजन. 2 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संत वामनभाऊ यांचा आज 49वा पुण्यतिथी सोहळा. मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते महापूजा होणार. ड्रोनच्या माध्यमातून मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई टिपण्यात आली. श्री तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्याच्या विस्तारावरून वाद. मुख्य गाभाऱ्याच्या विस्ताराला भोपे पुजारी मंडळाचा विरोध. गाभाऱ्यामध्ये छेडछाड होणार नसल्याचं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं आश्वासन. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयकर विभागाकडून चौकशी. मेडिकल हबच्या TDTS कटिंग प्रकरणामध्ये चौकशी. रायगडच्या उरणमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. उरणच्या चिरनेर गावामध्ये अनेक कोंबड्यांचा मृत्यू. कुक्कुटपालन व्यावसायिक अडचणीत. गावामध्ये प्रशासनाकडून 2 टीम देखील तैनात. देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईमध्ये धावणार. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट दरम्यान ही ई-टॅक्सी सेवा चालवण्यात येणार. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी 4 फूट व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली. हजारो लिटर पाणी वाया. नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलं. दहिसरमध्ये 2 परप्रांतीय बाउन्सर्सकडून मराठी बोलण्यास नकार. मनसेकडून परप्रांतीय बाउन्सर्सचा समाचार. ठाणे स्थानकामध्ये गर्दुल्यांचा राडा. प्रवाशांसोबत हाणामारी. लघुशंका करण्याच्या वादामधून हाणामारी. 2 गर्दुल्यांची प्रवासी तरुणाला मारहाण. यवतमाळमधील दिग्रस शहरामध्ये रोडा ज्वेलर्समध्ये भर दिवसात चोरी. 2 अज्ञात महिला अल्पवयीन मुलीनं सुवर्ण राणीहार चोरला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. धुळे जिल्हा कारागृहामध्ये महिला बंदिवानाची हत्या. आत्महत्या. चंद्रमा बैरागी असं मृत बंदिवान महिलेचं नाव. आत्महत्येच्या घटनेनंतर कारागृहात मोठी खळबळ. धाराशिवच्या परंडामध्ये अवैध उत्खनन करून वाळू चोरी करणारा ट्रॅक्टर महसूल पथकाच्या जाळ्यात. ट्रॅक्टर चालक माल सोडून पसार. गुन्हा दाखल. 8 दिवसामध्ये अतिवृष्टीचं अनुदान खात्यावर जमा करा, अन्यथा 31 जानेवारीपासून धरणं आंदोलन करणार. जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन. कोळसा खाण संघटनेअंतर्गत निवृत्त कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक. महायुतीने विचारात न घेतल्यास हिंदू एकता पक्षाकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणार. धुळ्यामधील बैठकीमध्ये एकमतानं निर्णय मंजूर. भाजपकडून महिनाभरापासून सभासद नोंदणी मोहीम सुरू. धुळे शहरामध्ये भाजपच्या वतीनं 70,000 सभासद नोंदणी करणार. हिंगोली जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढल्यानं गहू आणि हरभऱ्याची पिकं बहरली. उत्पादनामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता. ठाण्याच्या शहापूरमध्ये आदिवासी विकास महामंडळाकडून भात खरेदीला पुन्हा एकदा सुरुवात. रखडलेली भात खरेदी पुन्हा सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. धुळ्यामध्ये शेतकऱ्यांकडून ॲपल बोरांची शेती. बोरांना दिल्ली, गुजरात त्याचबरोबर पश्चिम बंगालवरून मोठी मागणी. बीडच्या घोडका राजुरीमध्ये 3 तरुणांना चिरडणाऱ्या एसटी चालकाचे निलंबन. पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 2 दिवसांपूर्वी एसटीनं पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या 3घांना चिरडलं होतं. जळगावच्या रावेरमध्ये आदिवासी कोळी महासंघाकडून व्यसनमुक्ती कार्यक्रम. कार्यक्रमासाठी ग्रामस्थांची मोठी उपस्थिती. वाशिमच्या मंगळुरपीर तालुक्यामधील आळंदीच्या अंगणवाडीमध्ये उत्साहात पालक मेळावा संपन्न. पालकांना विविध स्टॉलच्या माध्यमातून संगोपनाचे महत्त्व पटवून दिलं. 12 फेब्रुवारीपासून राज्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार. वेतनवाढ आणि इतर मागण्या पूर्ण न झाल्यानं आरोग्य मित्रांचा संपाचा इशारा. गोंदिया जिल्ह्यात आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण. सर्दी खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ. रुग्णालयांमध्ये तोबा गर्दी.
बुलढाण्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं सुरक्षा अभियान राबवलं. सडक सुरक्षा नियम पाळण्याचं अभियानामधून आवाहन. नाशिकच्या देवळालीमधील तोफखाना शाळेमध्ये तोपची 2025 वार्षिक सरावाचं आयोजन. कार्यक्रमामध्ये तोफखान्याच्या शस्त्रास्त्रांचं त्याचबरोबर अग्निशक्तीचं देखील प्रदर्शन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी आणि जुन्नरमध्ये राज्य सरकारच्या वतीनं हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025चं आयोजन. हा कार्यक्रम कंत्राटदार स्नेही न होता सर्वच ग्रामपंचायती, सामाजिक सांस्कृतिक पर्यटन संस्था, संघटनांच्या सहभागामधून लोकोत्सव व्हावा, सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ विस्तारासाठी 143 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार. पहिला टप्पा म्हणून जिल्हा प्रशासनाला 67 कोटी रुपये प्राप्त. शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धक्क्यावर धक्के. एकामागून एक आश्चर्यकारक निर्णय. जागतिक आरोग्य संघटनेमधून अमेरिका बाहेर, तर जगभरातील गरीब आणि विकसनशील देशांना धक्का. व्हिसाधारकांनी जन्म दिलेल्या बालकांना थेट अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार नाही. पदभार स्वीकारताच डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या मोठ्या घोषणा. केजीपासून पीजीपर्यंत मोफत शिक्षण. रिक्षा, टॅक्सी चालकांना 10 लाखांचा विमा. अनुराग ठाकूर यांच्याकडून भाजपचं दुसरं संकल्पपत्र जाहीर. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची राजौरीमधील बुदल गावाला भेट. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांची भेट घेतली. बीसीसीआयच्या नव्या निर्णयानंतर विराट कोहलीचा रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय. काही दिवसांआधी खेळणार नसल्याचं विराटनं स्पष्ट केलं होतं. मात्र बीसीसीआयनं करारबद्ध क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणं बंधनकारक केल्यानंतर विराटनं नमतं घेतलं. ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेमध्ये नोवाक जोकोविचची चमकदार कामगिरी. कार्लोस अल्कराजचा पराभव करत नोवाक जोकोविच उपांत्य फेरीत.